आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. ठाणे रेल्वे स्टेशन परिसराजवळ असलेल्या गावदेवी मार्केटच्या इमारतीमध्ये गुरुवारी 21 मेला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यासह महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकाचा होरपळून मृत्यू झालाय. तर आग विझवताना अग्निशमन दलाचे इतर 2 कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या भीषण आगीत संपूर्ण मार्केट जळून त्याचा कोळसा झालाय. ठाणे महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील नौपाडा भागातील गोखले रोडवर असलेल्या गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीमध्ये गुरुवारी पहाटे 3:45 वाजेच्या सुमारास ही आग लागली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी परिसरात सर्व लोक गाढ झोपेत होते. त्यामुळे सुरुवातीला आगीची घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. हळूहळू या आगीने रौद्ररूप धारण केले आणि ती आजूबाजूच्या स्टॉल्स मध्ये पसरत गेली. जळत्या स्टॉल्स मधून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे परिसरात एकच घबराट तसेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळाने आग लागल्याने समजताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला आणि पोलिसांना याची माहिती दिली. या मार्केटमध्ये भाजी आणि फळांच्या बाजारासोबतच कपड्यांचेही अनेक स्टॉल्स होते. तसेच स्थानिक महानगरपालिकेचे एक वॉर्ड ऑफिसही याच परिसरात आहे. कपड्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील कपड्यांचा साठा असल्याने आगीने काही वेळातच संपूर्ण बाजारपेठेला वेढले. आगीचे भीषण रूप पाहून प्रशासनाकडून तातडीने ब्रिगेड कॉल म्हणजे जास्तीत जास्त अग्निशमन संसाधनांची आवश्यकता असलेली आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांसह शहरभरातील सर्व अग्निशमनाची वाहने आणि आरडीएमसी पथक घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशांत रोडे आणि आरडीएमसीचे प्रमुख यासिन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आग विझवण्याचे तसेच बचाव कार्य सुरू करण्यात आले. पण दुकानांमधील कपड्यांमुळे आग वेगाने पसरत असल्याने जवानांना आग आटोक्यात आणण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान 2 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांची ओळख पटली असून सागर शिंदे वय 43 वर्ष आणि काळू शंकर गाडेकर वय 53 वर्ष अशी त्यांची नाव आहेत. सागर शिंदे हे ठाणे अग्निशमन दलात अधिकारी म्हणजे स्टेशन ऑफिसर म्हणून कार्यरत होते. तर काळू शंकर गाडेकर हे महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड म्हणून तैनात होते. कर्तव्यावर असतानाच या दोघांना आपले प्राण गमवावे लागले. या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे इतर 2 अधिकारी गंभीररीत्या जखमी झाले. सुजित पाष्टे वय 45 वर्ष आणि तांडेल समीर जाधव वय 40 वर्ष असे अधिकाऱ्यांची नावे आहेत. या दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण आगीत गावदेवी बाजारपेठेतील भाजी फळे आणि कपड्यांची दुकाने पूर्णपणे जळून नष्ट झाली असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम पूर्ण झाले असून कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. ठाणे पोलीस आणि पालिकेचे अधिकारी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करत आहेत. जय भारत जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.